थोडी वेगळी जोडी सलामीला पाहायला मिळते. बऱ्याचदा रोहनला आम्ही सलामीला पाहतोय गणेश डिंगोरेच्या सोबत, मात्र आज जयंत आलेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. साईनगर संघाचं क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर टीम साईनगर प्लीज आपला 12वा खेळाडू पाठवा, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाऊ शकतं. प्रीतम गोलंदाजी एंडवर पहिलं षटक फेकेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्ले आणि पॉवरफुल फलंदाजी होईल का? श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोटेकर बी वर्सेस साईनगर. सामना क्रमांक 1 दिवस क्रमांक 4 होते सुरुवात. पहिल्या इनिंगला ऑफिशियल्स त्या ठिकाणी अजितजी पुत्रन सर, साथीला अभिजी सावंत. पहिल्या षटकाला होईल सुरुवात. प्रीतम पंचांच्या डावीकडून समोर शहापूरचा धोनी अर्थात गणेश डिंगोरे. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. नक्कीच पंचांचा हिरवा कंदील. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू फेकण्यास सज्ज आहे. त्या ठिकाणी प्रीतम फेस करेल जीडी अर्थात गणेश डिंगोरे. पंचांकडून परमिशन घेतली आहे सर. डावीकडून गोलंदाजी होईल. पंचांच्या डावीकडे ओव्हर द विकेट. पहिला चेंडू टर्न केलाय, ट्विस्ट केलाय, थोडासा चाललाय चेंडू स्क्वेअर लेगला वेगानं. आउटफील्ड वेगवान. 4 धावा पहिल्या चेंडूवर ठोकलाय. चौकार. गणेश डिंगोरे शहापूरचा धोनी म्हणून ओळखला जातो. जी सिरीज खेळतोय त्या सिरीजमध्ये मॅन ऑफ द सिरीज राहण्याचा प्रयत्न असतो. अलीकडेच धर्मवीर चषक झाला आणि धर्मवीर चषकामध्ये देखील गणेश डिंगोरे मॅन ऑफ द सिरीज राहिला. जवळजवळ 150च्या आसपास धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. या सिरीजचा पहिला चेंडू खेळलाय. पहिल्या चेंडूवर ठोकलाय चौकार. शंखनाद केलाय. सांगितलंय येस इंटेन्शन इज क्लिअर. दुसरा चेंडू मिड विकेटला. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप. बॅक टू बॅक दुसरा चौकार गणेशच्या बॅटमधून. धावफलकावर 8, बिनबाद 8. शरद स्मृती चषक दिवस क्रमांक 4 ची सुरुवात यापेक्षा काय वेगळी होणार होती का? कारण गणेश डिंगोरे ज्यावेळी स्ट्रायकर एंडला असतो तेव्हा मात्र याच प्रकारची फलंदाजी सातत्याने आम्हाला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार ठोकले. तर प्रीतमला थोडंसं प्रेशराईज केलंय. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम साईनगर आज खूप सारे सामने आहेत. आज उशिरा खेळ सुरू होतोय, मात्र आपल्याला त्याचा फटका पुढील राऊंडला बसू शकतोय. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. पहिल्या 2 ओव्हरला 2 बाउंड्रीज. कट केलाय पॉइंटला क्षेत्ररक्षक असतील आणि या ठिकाणी कमबॅक केलंय प्रीतमनं. अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न झालाय आणि त्या ठिकाणी धोनी गॅप भेदून काढण्यासाठी असमर्थ ठरलाय. डॉट बॉल आलाय. कमबॅक झाले प्रीतमचं. मात्र हे कमबॅक कायम राहील का? कारण समोर गणेश आहे. श्रीराम फाउंडेशन चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनला. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री. पुन्हा एकदा 4 चौकार. तिसरा चौकार आलाय. 12 धावा यावेळी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले मध्ये हा पॉवरफुल धडाका पाहायला मिळतोय. वाडा कोणाचाही असो, राडा आमचाच असतो आणि गणेश डिंगोरे त्या ठिकाणी दाखवून देतोय की याच प्रकारे फलंदाजी केली जाईल. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. आणखी एक 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चौकार. हा षटकातला 4था चौकार. 16 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय. प्रत्येक चेंडू सीमा रेषेला भेट देऊन येतोय. क्या बात आहे. जीडी अर्थात गणेश डिंगोरे. हे मैदान लकी मैदान आहे गणेशचं. जी स्पर्धा खेळली जाते त्या स्पर्धेचा सिरीज घेऊन जाणारा खेळाडू आहे. आजही गणेशची भीती आहे. क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. 4-3 पाहायला मिळतं. ऑन साइड ऑफ साइड
ऑफसाईड पॅक केली, मात्र गॅपच गॅप आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. हो, कट केलाय. त्या ठिकाणी मिड ऑनला पार करत चेंडू निघून आलाय. फंबल थोडंसं खराब आणि गचाळ क्षेत्ररक्षण. मला वाटतं ही धावही नव्हती, पण त्या ठिकाणी मिसफील्ड झाली. शॉर्ट कव्हरला, तिथून चेंडू फिरला लॉंग ऑन, मिड ऑन आणि त्यानंतर लॉंग ऑफच्या रिजनमध्ये हा चेंडू फील्ड केला गेलाय. एक सिंगल आली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक राहील मला वाटतं गणेशकडे. पहिलं षटक समाप्त झालंय. 17 धावा. मंदारजी हजारे, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचे. मंदारजी हजारे. गोलंदाजी मार्कवर झालं परिवर्तन. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी दिली गेली आहे रुपेशकडे. मग स्ट्रायकर एंडला पुन्हा गणेश. नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये नाशिक येथल्या खूप मोठ्या स्पर्धेमध्ये आयकॉन प्लेअर होऊन जाण्याचा मान मिळतोय गणेश डिंगोरेला. नक्कीच हे शहापूरचं वैभव आणि शहापूरचा हा बॅटर आणि साथीला मला वाटतं त्या ठिकाणी कल्पेश जाधव देखील असणारे ॲज अन आयकॉन प्लेअर. गोलंदाजी एंडला रुपेश पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. पंचांच्या उजवीकडून राऊंड विकेट. गणेश आणि जयंत अजून एकही चेंडू खेळलेला नाहीये. नॉन स्ट्रायकर एंडला एन्जॉय करतोय गणेश डिंगोरेची बॅटिंग. हो, यावेळी संपर्क चांगला नाही. अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न जेव्हा झाला तेव्हा धोनी थोडासा अडखळताना पाहिला. मागच्या षटकातले 2 चेंडू बघा, तिसरा आणि 6वा, या दोन्ही चेंडूंवर अवे फ्रॉम दी बॉडी खेळवण्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा या षटकातील पहिला चेंडू देखील रुपेश यावेळी पॉइंटला भेदू शकले नाहीत. थोडासा संघर्ष. पहिल्या षटकातल्या 17 आल्यानंतर या षटकातील पहिले 2 चेंडू लाजवाब हाताळलेत. रुपेशनं कमबॅक केलंय टीम साईनगर संघासाठी. 4 षटकं आहेत. गणेश डिंगोरे, सावध, पवित्रा, गॅपमध्ये खेळणारा हा माहीर खेळाडू आहे, पॉवर प्लेचा खेळाडू आहे. काय घडलंय, काय बिघडलंय अपेक्षा तर आहे. मात्र सर सांगतायत नो, इट्स अ पेअर. इफ यू हॅव अ डाऊट देन यू कॅन टेक DRS. इज अवेलेबल ऑल द टाइम. DRS घेऊ शकता. मात्र सर ओके, 1 बाउन्स ऑल्सो. पुत्रन सर, खूप गाढा अनुभव आहे क्रिकेटचा आणि अंपायरिंग लाजबाब ठरली आहे. कालच्या दिवसातही खूप वेळा दाद मागितली गेली त्या ठिकाणी खेळाडूंनी, मात्र अनुभव पाहून इच्छा झाली नाही DRS घ्यायची. मी तर म्हणतोय झेलसाठी धावायला हवं तो मित्रा. झेल महत्त्वाचा आहे. 2 धावा तर एक सिंगल घेतली आहे, मात्र झेल झाला असता तर एक महत्त्वपूर्ण विकेट. मित्र, आधीच तुला चेंडूवर धावून जायची गरज होती. सिंगल आली आहे धावफलकावर. 18 विदाउट लॉस. श्रीराम फाउंडेशन, आई गावदेवी गोटेकर बी. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडूला उडवलाय जयंत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. अंदाज तर घेतलाय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला गडी बाद. टीम गोटेकर संघाला लागलाय पहिला धक्का. जयंत बॅक टू द पॅव्हिलियन. रुपेशनं काय जबरदस्त कमबॅक केलंय. आतिश भांडे, नक्की जयंतच्या जागा घ्यावी लागेल. आतिश भांडे माहिती आहे 4 षटकं आहेत, त्यातही जर पाहिले तर पाहता 11 चेंडू निघून गेलेत. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 2 मध्ये आणि गरज होती. आतिश भांडेला यावं लागलंय. चेंडू चेक केला जाईल. आतिश भांडे शहापूर तालुक्यातील एक विस्फोटक बॅटर आणि गावदेवी गोटेकर बी संघाचा खऱ्या अर्थानं ट्रम्प कार्ड मैदानावर. इन ॲट सेकंड. 1 डाऊन. पहिला गडी बाद झालाय. टीम श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोटेकर बी संघाला लागला धक्का. गणेश डिंगोरे नॉन स्ट्रायकर एंडला मोठा फटका खेळणं गरजेचं झालं होतं, कारण खूप सारे डॉट, 3 डॉट, नंतर सिंगल आणि त्यानंतर आला प्रेशर आणि प्रेशर कुठेतरी हाताळता आला नाही जयंतला. अंतिम चेंडू कट केलाय, त्या फाईन लेगला डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. सिंगल.
काय षटक ठरले, फक्त 2 धावा खर्च केल्यात रुपेशनं. पहिल्या षटकामध्ये 17 आणि या षटकात फक्त 2, 19 धावा धावफलकावर. मी तर म्हणेल थांबवलं गेले टीम गोटेगर बी संघाला. साईनगर तिसरं आणि चौथं षटक अजून शिल्लक आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निम्मा संपलाय, निम्मा बाकी आहे. आता इथून पुढे कोण येईल गोलंदाजी मार्कवर? पराग एक चांगला गोलंदाज आहे. मग समोर AB अर्थात आतिश भांडे, मंदारजी हजारे. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचे. मंदार हजारे. पराग गोलंदाजी मार्कवर, समोर आतिश भांडे. अंतिम चेंडूवर आली मागच्या षटकातील सिंगल. धावफलक 19 धावा, 1 गडी बाद. टीम श्रीराम फाउंडेशन. गई गेंद रुकने वाली नहीं है. स्टैंड एंड डिलीवर, डिपॉझिट इनटू द क्राउड. सिक्सर. पहिला षटकार आतिश भांडेच्या बॅट मधून आलाय. 6 धावांनी धावफलक देखील फ्लाय झाले. 25 लॉस ऑफ 1, 1 गडी बाद. 25 धावा. टीम गोटेगर बी ऑल द टाइम फेवरेट टीम इन शहापूर. साईनगर थोडंसं संकट निर्माण झालंय. दुसरं षटक चांगलं हाताळलं गेलं, मात्र परागवर हल्ला केलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं क्रॉस केलाय. 1 बाउन्स ओव्हर दी हेड. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. सीमा पार, चौकार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 29 क्विक सक्सेशन मध्ये 11 धावा आतिश भांडेच्या बॅट मधून. आतापर्यंत विचार केला तर आतिश आणि गणेश डिंगोरेच्या 17. जबरदस्त कामगिरी. कमबॅक मागच्या षटकात, कमबॅक याही षटकात मात्र फलंदाजीचा कमबॅक झालाय. आतिश भांडे आलाय. यावेळी चाललाय चेंडू पुन्हा एकदा तो रिजन स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक यावेळी चूक करणार नाहीत. सिंगल रोटेट केली जाईल. सिंगलनं स्कोअर कार्ड जाऊन पोहोचतंय. 30 लॉस ऑफ 1. 30 धावा. षटक क्रमांक 3 पराग हाताळतोय. पहिले 3 चेंडू 11 धावा खर्च केल्यात परागनं. दुसरं षटक लाजवाब ठरले रुपेशचं. केवळ 2 धावा आणि एक महत्वपूर्ण गडी बाद केला. जीडी गणेशच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट केले. त्याच एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल आली आहे आणि पुन्हा एकदा AB आतिश भांडे त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला. चेंडूला सातत्यानं सीमा पार धाडण्याची क्षमता या बॅटरमध्ये आहे. 31 धावा. 31 ऑन स्कोरबोर्ड. हे स्कोरबोर्ड किती दूर जाईल पाहायला मिळेल. चांगला फटकाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि क्या बात है. AB डिपार्ट्स. गडी बाद. आतिश भांडे बॅक टू द पॅव्हिलियन. जबरदस्त झेल पकडला गेला त्या ठिकाणी काऊ कॉर्नरला आणि पाठवलंय माघारी आतिश भांडे. आणखी गडी बाद झालाय. साईनगर संघाला मोठं यश. बडी मछली जाल में. अरे बाय अमित भांडे भाई दोनों तबाही. बड़े मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह. बॅटिंग एंडला, स्ट्रायकर एंडला पुन्हा एक AB आतिश पराग कमबॅक करतोय. पराग 11 आल्या होत्या पहिल्या 3 वर. नंतरचा जर विचार केला तर सिंगल आणि विकेट. 5 चेंडू 12 धावा खर्च केल्यात. मात्र खूप मोठा विकेट त्या ठिकाणी आतिश भांडेला पाठवले माघारी. पराग जोशी नंबर 12. अंतिम चेंडू षटक 3. अमित स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला थांबवतील, फेकी करतील. मला वाटतं दुसरी घेतली जाईल का? नाही, एकच मिळेल. कारण गणेशला माहिती आहे सर सलामत तो पगडी 50. 3 षटकं संपली. धावफलकावर 32. मी तर म्हणेल रोखलं गेले. वाटलं होतं षटकार चौकार आलाय. 50 पर्यंत पोहोचावं लागेल टीम गोटेगर व्ही. नाहीतर टीम साईनगर एक चांगली टीम आहे. अंतिम षटकाची जबाबदारी कोणाकडे जाईल? नक्कीच या ठिकाणी आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ
सारंगपुरी शहापूर उपस्थित झालेत. वेलकम, सुस्वागतम. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 दिवस क्रमांक 4 दुसऱ्या इनिंगचा लेखाजोखा नक्की त्यांच्याकडून तुम्हाला ऐकायला मिळेल. तत्पूर्वी जाऊया चौथ्या षटकाकडे. अंतिम षटक सामना क्रमांक 1 सुरू आहे आणि नक्कीच टॉससाठी कॉलिंग केलं जाईल. या पुढचा सामना ज्या दोन टीम्समध्ये आहे. चला, टीम गंगारोड विपक्षात टीम कोसले, दोन्ही संघांचे संघनायक आपण सज्ज राहायचे नाणेफेकीसाठी. या षटकानंतर टीम गंगारोड विपक्षात टीम ई स्टार कोसले. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर सुमित. चला, जास्त वेळ घेतला जातो. टीम साईनगर प्लीज वेळ वाचवा. यानंतर प्रत्येक सामन्याला वेळ लावला जाईल. पहिली 3 षटकं अगदी 15 मिनिटात ठीक आहे का. नक्कीच नियोजनात थोडा बदल होतो मित्रांनो. टीम वाघोबा वर्सेस झेंडा स्पोर्ट्स आडगाव. टीम वाघोबा वर्सेस झेंडा स्पोर्ट्स आडगाव या दोन टीमचे संघनायक आपण सज्ज राहा. गोलंदाजी मार्को सुमित, स्ट्रायकर एंडला अमित भांडे. अंतिम षटकाला होते सुरुवात. पाहूया किती धावांवर रोखलं जाईल. नाणेफेकी वेळी रोहन शेळके कॅप्टन कुल म्हणाले होते की मैदानावर जे काही ठरेल त्यानुसार आम्ही खेळतोय. सांगता येणं शक्य नाही, मात्र चांगली धावसंख्या आम्ही स्कोअर कार्डवर लावण्याचा प्रयत्न करू, प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करू, कारण रन्स ऑन बोर्ड इज ऑलवेज गुड. यावेळी चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न. चेंडू अवे फ्रॉम द ऑफस्टिक निघून गेलाय. पंच आमचे पुत्रन सर सांगतायत इट्स अ वाईड. पहिली अवांतरची धाव 33, लॉस ऑफ 2 विकेट्स. 33 धावा धावफलकावर आणि 2 गडी गमावले. टीम श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोटेगर बी. यावेळी चेंडूला खेळलाय, गॅप मधून चेंडू निघून चाललाय. 4 धावा मिड विकेटच्या बाहेर. अमित भांडेच्या बॅट मधून आलाय चौकार. धावफलकावर झालं परिवर्तन. 37 गणेश डिंगोरे मात्र सर खूप वेळ झाला ऑफ स्ट्राईक दिसतोय. पहिलं षटक खेळलं होतं, त्यानंतर सातत्याने ऑफ स्ट्राईक राहिलाय. जयंत आला, अतिश भांडे आला, अमित भांडे देखील आला. मात्र गणेश डिंगोरे फार काळ झालाय, फार वेळ झालाय जो नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. समोरच्या एंडवरून धावा येत आहेत. अमित भांडे देखील चांगली फटकेबाजी करतोय. 4 धावांनी 37 धावा. सुमित नेक्स्ट बॉल. यावेळी एज थर्ड मॅनला चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक सिंगल, 38 धावा. धावा कुठेतरी थोड्या कमी वाटतात आणि अंतिम पुढच्या चेंडूवर चांगली कामगिरी करावी लागेल. टीम गंगारोड देखील या ठिकाणी उपस्थित झाली आहे. मात्र सामना पुढचा होणार आहे वाघोबा वर्सेस झेंडा स्पोर्ट्स आडगाव. दोन्ही संघांचे संघनायक आपण काही क्षणातच टॉस का बॉस कडे या. सन्मान्य भाऊसेठ डिंगोरे आणि अर्जुनजी अधिकारी यांच्याकडून गोटेकर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. क्या बात आहे. नो बॉल दरम्यान आणि त्या ठिकाणी एक अवांतरची धाव सातत्यानं गोटेकर टीमच्या सोबत गोटेकर टीमच्या सातत्यानं पाठीशी उभे असते आमचे भाऊसेठ डिंगोरे, अर्जुनजी अधिकारी. येस सर. वन बाउन्स कंटिन्यू झालाय. यावेळी तडाखा दिलाय, चेंडू चाललाय, मात्र काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केले त्या ठिकाणी मिड विकेटला. कौतुक केलं जाईल, कौतुक केलं जाईल. जवळ जवळ त्या ठिकाणी धावा किती वाचवल्यात तर 5 धावा जवळजवळ वाचवण्याचा प्रयत्न झालाय. क्या बात आहे. धावफलकावर परिवर्तन
42 धावा, 42 रन्स. यावेळी घोषांकित क्षेत्राकडे चेंडू गेलाय आणि सुमित हे षटक थोडंसं अवांतर चेंडूमुळे महागडं ठरते. 3 अवांतर फेकले, 2 वाईड 1 नो आणि थोडं लांबले हे षटक. चेंडू घ्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. धावफलकावर 43. अमित भांडे मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होते. लॉंग ऑन डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू उचलला, फेकलाय, सिंगल आली आहे. अंतिम चेंडूसाठी गणेश डिंगोरे. पहिला चेंडू खेळला होता आणि अंतिम चेंडू खेळतोय गणेश डिंगोरे या इनिंग्स मधला. पाहूया 4 येतील का. तर 4 ने सुरू झाली होती इनिंग, 4 ने समाप्त होईल का. 44 रन्स ऑन स्कोर बोर्ड, 2 विकेट्स डाऊन. सुमित यावेळी कट केलाय चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याबाहेर. 4 न सुरू, 4 ने मला वाटते समाप्त होईल. येस, गणेश डिंगोरेच्या बॅटमधून आलाय चौकार. धावफलक जाऊन पोहोचलंय 48. 49 धावांचं लक्ष असेल त्या ठिकाणी. 12.25च्या सरासरीनं या 49 धावा पूर्ण कराव्या लागतील टीम साईनगर. नवीन चेंडू दिला जाईल टीम साईनगर. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण आलं. गोटेकर टीमनं फलंदाजी केली. गणेश डिंगोरे, आतिश भांडे, अमित भांडे आणि जयंतनं खातं नाही उघडलं. मात्र या 3 बॅटर्सनं आपल्या धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. गणेश डिंगोरेच्या वैयक्तिक 26, आतिशच्या 12 आणि अमितच्या 6. 7 चांगलं स्कोअर कार्ड सजलं गेलंय. 48 धावा, 49चं लक्ष असेल. मी थांबतोय तुर्तास, तुम्ही थांबू नका, पाहत राहा स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026. मायक्रोफोनवर करूया थोडा परिवर्तन आणि नक्कीच निमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ शहापूर जयेश विदे सर. हॅलो, चला टीम झेंडा स्पोर्ट्स आटगाव आणि वाघोबा नाणेफेकीसाठी यायचे लवकर लवकर. वेळ कमी आहे, ही इनिंग सुरू व्हायच्यात आपल्याला नाणेफेकी करायची आहे. चला राजेश मडके सर, आपण लवकर लवकर या, सहकार्य करा. थँक्यू सो मच. तर चला गोटेकर बी संघ वेळ न घेता मात्र क्षेत्ररक्षण त्वरित सज्ज करा आणि टीम साईनगर सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवून द्या. चला टीम आडगाव आणि वाघोबा विलंब करू नका. जर ही इनिंग सुरू व्हायच्यात आपण आला नाही तर दोन्ही संघांना पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. आपल्याला केव्हापासून अनाउन्समेंट केली आहे, 4थं षटक सुरू व्हायच्या आधी. स्पर्धेचे नियम पाळले पाहिजेत मित्रांनो. झेंडा स्पोर्ट्स आडगाव, चला आपले विपक्षातले संघनायक पोहोचतायत, आपण लवकर लवकर पोहोचा. पहिला चेंडू या इनिंगचा पडायच्या आत प्लीज पोहोचा, अन्यथा समोरच्या संघाला नाणेफेक विजेता घोषित केला जाईल याची नोंद घ्या. जबरदस्त आयोजन, बहारदार आयोजन. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक तुम्ही पाहतात आणि खऱ्या अर्थानं खूप सारी मजा, खूप सारं क्रिकेट या मैदानावर. टीम वाघोबा संघाचे संघनायक येत आहेत, चला लवकर या. तर कर्णधार येतील, परंतु सध्या मैदानात कोण आलेत तो 2 भाऊ. बऱ्याच कालावधीनंतर आम्ही मात्र ही जोडी, कमालीची जोडी मैदानाच्या आत पाहतोय. टीम आडगाव फायनल कॉल. अमित पाटील आणि नन्नू पाटील ही जोडी आहे. साई सेवा साईनगर टीम यावेळेस मैदानाच्या आत
दोन फलंदाजांना एंटर केलंय. कमालीची जोडी आहे खऱ्या अर्थानं. अगदी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणारी. मंदारजी खऱ्या हजारे, अर्थानं आतिश भांडे देखील आलाय. मंदारजी हजारे प्लीज आपण या नाणेफेकी कक्षाकडे. आणि टीम आडगाव थोडा रनअप घ्या, वेगाने या. केव्हापासून आम्ही अनाउन्समेंट करतोय. नाणेफेकीचा कौल होतोय. मंदारजी आतिश हजारे भांडे. प्लीज लवकर या प्लीज. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी होती. टीम एका बाजूने वाघोबा नाणं सांगतोय, एका बाजूला स्वर्गीय मयूर तरणे, दुसरीकडे स्वर्गीय शरद फाउंडेशन. कोण कॉल करेल? एक मिनिट आतिश जरा थांब. नाणेफेकी वाघोबा. फक्त होऊ दे. शरद भांडे आणि स्वर्गीय मयूर तरणे नाणेफेकी जिंकली. अभिनंदन. क्षेत्ररक्षण नक्कीच दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. वेळ झाल्या तिकडे त्या ठिकाणी आज उशिरा सामने सुरू आहेत. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टीम झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. थँक्यू सो मच. जाऊयात मॅच मध्ये. आतिश आपली कमालीची आतिषबाजी दाखवण्यासाठी तर नन्नू पाटील स्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. याला मात्र चेंडूला केवळ स्टॉप करणे यावेळेस महत्वाचं समजलं गेलं. पहिला चेंडू चांगला राहिलाय. आतिश पांडेची यावेळेस पहिलं षटक हाताळण्यासाठी त्याची निवड केली गेली आहे. जसा स्कोर बोर्डवरती धावा लागल्या जातात त्या रणनीतीनं मात्र गोलंदाजी करणं गोटेकर संघ चांगल्या प्रकारे ओळखतो. ओहो, अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता यावेळेस नन्नू पाटीलच्या. मित्र म्हणे जागेवरती राहून तुम्ही मात्र थोडंसं खाली बाकून कट केला असता तर निश्चितपणे कव्हरच्या दिशेला डीपला हा चेंडू पाठवू शकले असते, परंतु थोडासा बॅकफुटवरती गेला होता फलंदाज आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅकचे दोन चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये आतिश पांडेला यश प्राप्त झालंय. नन्नू पाटील एक चांगली क्षमता असलेला फलंदाज. पहिला चेंडू नन्नूसाठी खराब होता, दुसरा चेंडू खराब होता. यावेळेस तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल घेतली गेली आहे. संघाचं खातं खोलणारी संघाचं यावेळेस एकने खातं खोललं गेलंय. नन्नू पाटीलच्या बॅटमधनं आला एक सिंगल आणि आता मात्र अमित पाटील अगदी अमित पाटीलच्या बॅटमधनं 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील पाहिलेत, 6 चेंडूमध्ये 6 चौकार देखील पाहिलेत आणि ती क्षमता असलेला फलंदाज. आणि आतिश भांडे हा देखील एक गाजलेला गोलंदाज. समोरासमोर हा सामना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू कट केला आहे. हलक्या हातानं सिंगल घेऊ इच्छित होता नन्नू पाटील, परंतु अमित पाटीलनं थांबवलं. यावेळेस कुठलीही धाव नाहीये. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले, त्या 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव आली आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतायत. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 हे भव्य दिव्य नियोजन, कमालीचं नियोजन आहे. ओहो, यावेळेस लोवर फुल टच चेंडू होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मित्र म्हणेल की तुम्ही चेंडूच्या मेरिटवरती जसा चेंडू येईल त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जेव्हा कराल त्यावेळेस निश्चितपणे धावा बनतील, परंतु तुम्ही प्रत्येक चेंडूला जर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जर असेल, हा चेंडू मात्र उजव्या एस्टीच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लोवर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा बीट झालाय. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 1 धाव आली केवळ. यावेळेस फटका फसलाय, उडवलाय चेंडू ऑन साईडला, झेल टिपला गेलाय, खेळ संपलाय. अमित भांडे बॅक टू द पॅव्हिलियन. फुटवर्क थोडासा कुठेतरी कमी पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिले समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस साई सेवा साईनगर 1 बाद 1 धाव. अमित पाटीलचा फुटवर्क कमी होता. फटक्यावरती यावेळेस जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन देखील झाला नव्हता. निश्चितपणे तुम्हाला मात्र मनामध्ये एक गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे. 38चं सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आत असतात, 2 क्षेत्ररक्षक मैदानाच्या बाहेर असतात, 38च्या बाहेर असतात आणि त्यावेळेस तुम्हाला चेंडू मात्र 38 क्रॉस करून खेळणं गरजेचं असतं. परंतु तुम्ही ज्यावेळेस तो षटक मात्र महत्त्वपूर्ण राहिलंय गोटेकर संघासाठी. सध्या तरी या मॅचमध्ये वचक पकड मजबूत पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर आलाय प्रीतम.
षटक क्रमांक पहिलं महत्वाचं राहिलंय गोटेकर बी संघासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नन्नू पाटील अगदी आता मात्र स्वतःच्या टीमसाठी खेळत असताना व्यावसायिक टीममध्ये देखील चांगलं कामगिरी करतो. आडव्या बॅटने यावेळेस खेळून काढला. एक सिंगल घेतली गेली आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला थोडंसं फंबलिंग झालं आणि त्याचा फायदा घेतला गेला. सिंगलची धाव डबलमध्ये कन्वर्ट झाली आहे. परंतु या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील कारण साई सेवा साईनगर टीमकडे देखील दमकम आहे. पहिलं ओव्हर चांगलं राहिलं गोटेकर बी संघासाठी. परंतु येणाऱ्या गोलंदाजांचा कर्दनकाल ठरणारा नन्नू पाटील हा स्ट्राईक इनवरती आहे आणि नॉन स्ट्राईक इनवरती पराग पाटील. सध्या तरी चर्चा मात्र पाटील पाटील चालू आहे कारण अमित पाटील बाद झाला त्यानंतर पराग पाटील आलाय. स्ट्राईक इनवरती रुपेश पाटील उर्फ नन्नू पाटील आहे. बॅट चेंज झाली आहे. बॅट चेंज करण्यात आली आहे. पंचांना देखील सांगतोय की बॅट चेंज केली आहे. पंचांची अनुमती पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल. आता मात्र चांगला गॅप होता परंतु 38 मध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण खराब. एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगल से कुछ नहीं बनेगा कारण धावांचा पाठलाग केला जातोय तब्बल 49 धावांचा पाठलाग आणि यावेळेस मात्र थोडासा कमी पाठलाग पाहायला मिळतोय. फटका फसलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. 2 क्षेत्ररक्षक आलेत. तू घेणार की मी या डिस्कसमध्ये चेंडू मात्र धर्तीवरती विसावलाय. म्हणून कॉलिंग महत्त्वाची. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्त्वाची आणि मोठी टीम आहे गोटेकर बी टीम संघ जर म्हटलात तर टेनिस क्रिकेटमध्ये वचक असलेला या संपूर्ण भिवंडी ग्रामीण संघामधनं नावारूपाला आलेला हा संघ आहे आणि अशा चुका जर तुम्ही करत असाल तर मात्र कुठेतरी मिसगाईड करताय. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता प्रीतमचा परंतु एक्स्ट्रा बाहेर पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राची धाव. दफलक्यावरती 6 धावा पाहायला मिळत आहेत. बॉल टू रनचं इक्वेशन एकदा आपण पाहूयात. 15 चेंडू 43 धाब्यांची गरज. 15 मध्ये 43 ची गरज असताना फटका खेळून काढलाय. फटका फसलाय. चेंडू खाली आलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडूवरती आला होता. झेल टिपला गेलाय. नन्नू पाटील नाराज करतोय संपूर्ण टीमला आणि माघारी परततो. या फटक्यावरती दमखम नव्हती. या फटक्यावरती ताकद नव्हती. या फटक्यावरती ज्या पद्धतीनं खेळून काढला होता तो मात्र फटका नन्नू पाटीलच्या बॅटमधनं आलाय असा विश्वास देखील वाटला नाही. नन्नू पाटील मैदानाच्या बाहेर जात असताना आलाय. निलेश कासार या बॅटरकडे क्षमता आहे. स्वतःवरचा विश्वास मजबूत आहे आणि ज्या वेळेस निलेशची चर्चा केली आहे निलेश हा क्रिकेटसाठी चांगला ठरू शकतो जर त्याच्यावरती विश्वास दाखवला गेला. त्याच्याकडे खेळली आहे परंतु निलेशला स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल या मॅचमध्ये कारण टीमवरती आता मात्र जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे आणि ती जबाबदारीची खेळ करण्यासाठी निलेशला पाठवलं गेलं आहे. निलेश कासारला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू काय जबरदस्त तडाखा पाहायला मिळतो. गॅप आहे. आधी येतो चेंडूवरती कलेक्ट करून थ्रो करेल. एक सिंगलच घेतली गेली आहे. यावेळेस थांबवलं गेलं आहे. निलेश कासारला एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगलने धावफलक 7 अंकावरती. तर रायटी आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला धावा जमा करणं गरजेचं बनलं आहे. आता मात्र केवळ 13 चेंडू शिल्लक राहिलेत आणि खूप साऱ्या धावा देखील आहेत. 42 धावा. 13 चेंडू 42चं समीकरण आलंय. पराग पाटीलला हात खोलावे लागतील. यावेळेस लिडिंग एज होती. चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पराग देखील या चेंडूवरती नाराज करतोय आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडू 42 ची गरज. धावा बनल्या गेल्या होत्या. खऱ्या अर्थानं वाटलं होतं की मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा घेतल्या जातील. त्यानंतर 2 षटकांमध्ये देखील धावांचा पाठलाग लवकरात लवकर केला जाईल आणि या धावा कशा पद्धतीनं लवकरात लवकर त्या 49 धावांपर्यंत पोहोचला जाईल असा विचार मनामध्ये फलंदाजांच्या असेल. परंतु नाही. ज्या पद्धतीनं अमित पाटीलची बॅट फिरत होती, नन्नू पाटीलची बॅट फिरत होती, कुठेतरी स्वतःला यावेळेस थांबवलं गेलं होतं. समोर मोठी टीम आहे ही विचार संकल्पना मनामध्ये होती आणि त्या विचार घेऊन त्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आत उतराल त्यावेळेस मात्र पराभव हा निश्चित असतो मित्रांनो. म्हणून समोर कोण आहे, टार्गेट किती आहे हे लक्षात न घेता तुम्हाला मात्र फलंदाजी करावी लागते. तेव्हा तुमचा क्रिकेट कुठेतरी मैदानामध्ये
चांगला सिद्ध होत असतो. सध्या तरी अमित भांडे आणि आतिश भांडे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे जी गोलंदाजी झाली आहे. कारण आतापर्यंत 12 चेंडू टाकले गेलेत, केवळ 7 धावा आल्या आहेत, 2 गडी बाद झालेत आणि आता मात्र समीकरण आहे 12 चेंडू 42 धावांचं. म्हणून नेहमी म्हणत असतो रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर खुद समंदर भी आएगा, थक्कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, तुम्हें मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेला, शतरक्षक आहे, एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल परागनं पुन्हा एकदा थांबवलंय निश्चितपणे. यावेळेस विकेट मात्र जाण्याची शक्यता होती. चांगला चेंडूफेकी केली होती, चेंडूपर्यंत शतरक्षक पोहोचला देखील होता आणि पोहोचल्यानंतर बघा तुरंत अगदी क्षणाचा विलंब न लावता थ्रो कंप्लीट केला गेला आणि थ्रो देखील लाजवाब होता. पराग पाटीलच्या बॅट आणि बॉलमध्ये जणू काय रुसवा फुगवा चालू आहे. बॅट म्हणते मी चेंडू बॅटवरती खेळणार नाही आहे आणि कनेक्शन मात्र मिळत नाही आहे. अजूनही तालमेल मात्र हुकलेलं पाहायला मिळतोय. 10 चेंडू 41ची गरज. यावेळेस देखील लेग कटर चेंडू टाकले जात आहेत, त्यावरती पराग पाटीलकडनं उत्तर मात्र कुठलंही येत नाही आहे. निर्धाव चेंडू येत आहेत बॅक टू बॅक. यावेळेस काय दयनीय अवस्था केली आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2.3चा सामना झाला आहे, केवळ 8 धावा दिल्या आहेत. ही आहे गोटेकर बी टीम. आता मात्र कट केला आडव्या बॅटने, थोडेसे फंबलिंग, एक सिंगल कंप्लीट झाली आहे. आता मात्र सिंगलने काही होणार नाही आहेत. या षटकातील 2 चेंडू, या 2 चेंडूवरती बिग हिट जर आले तर मात्र मॅच बनू शकते. निलेश कासारमध्ये ती क्षमता आहे. बॅक टू बॅकचे 2 षटकार जर ठोकले गेले तर निश्चितपणे मॅच बनू शकते. उचललाय चेंडू यावेळेस, परंतु कनेक्शन प्रॉपर यावेळेस खराब पाहायला मिळतोय. 38 मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जेल अगदी जबरदस्त जजमेंटने घेतला गेलाय. निलेश कासार बॅक टू द पॅव्हिलियन. आलेले सर्वच्या सर्व फलंदाज यावेळेस नाराज करत असताना आणि डगआउटमध्ये स्मशान शांतता लाभली आहे. कारण आहे 9 वरती 3 विकेट्स गमावल्या आहेत आणि पराग पाटीलच्या बॅटमधनं देखील धावा येत नाही आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत एंटर झालाय, श्रीकांत. तुम्ही श्रीकांत बोलवा किंवा रमाकांत बोलवा, परंतु फटके येणं गरजेचं आहे. 7 चेंडू 40ची गरज. 7 चेंडू 40ची गरज आहे आणि यावेळेस या चेंडूवरती फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा राहू शकतात. खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वळवले जात आहेत आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की वळणारे चेंडू हे अतिशय धोकादायक. ज्या प्रकारे आपण वळणाऱ्या रस्त्यांवरती बाईक्स चालवत असताना, गाडी चालवत असताना वळणारे रस्ते देखील धोक्याचे ठरत असतात, त्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये हे वळणारे चेंडू मात्र फलंदाजासाठी घातक असतात. हे सिद्ध करत असताना गोटेकर बी संघ षटक क्रमांक अंतिम शेवटचं षटक हाताळण्यासाठी मनीष लहाने आलाय. समीकरण आहे 6 चेंडू आणि 40 धाब्यांचं. वाटलं होतं टार्गेट दिल्यानंतर 49 धावा आहेत, 49 धावांचा पाठलाग चांगल्या पद्धतीनं केला जाईल. कारण साईनगर टीम चांगल्या सरावामध्ये, चांगल्या प्रॅक्टिसमध्ये आहे आणि मात्र यावेळेस प्रॅक्टिस मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं, परंतु यावेळेस प्रॅक्टिस करून देखील थोडासा अभाव पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवला गेला मनीष लहानेच्या माध्यमातून. सफल चेंडू. 5 चेंडू 40चं समीकरण. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. मी तर म्हणतोय की ज्या वेळेस तुम्हाला उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू टाकले जातात, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवले जातात, तुम्ही कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न का करत नाहीत? तुम्ही बॅटला अगदी ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करता. प्रत्येक चेंडूला मनसुबे उलका, गोलंदाजाचे मनसुबे आहेत शरीर यष्टीपासून दूर ठेवण्याचे. यावेळेस एक्स्ट्रा बाहेर चेंडू पाहायला मिळतो अवे फ्रॉम द बॉडी आणि व्हाईट चेंडू घोषित होतोय. एक्स्ट्राची धाव येते, परंतु धावफलकावरती धावा
9 धावा, अजूनही 10 धावा. षटक क्रमांक 4 मध्ये आता मात्र डबल डिजिटमध्ये धावसंख्या. रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आधी येतोय चेंडूवरती, जबरदस्त झेल टिपला गेलाय. कारण ज्यावेळेस असे चेंडू झेल घेण्यासाठी खाली राहतात त्यावेळेस ते झेल घेणं थोडंसं कठीण असतं, परंतु यावेळेस आधीनं ते सोपं करून दाखवलं. झेल कमालीचा. आणि आधीनं सांगितलं प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. सुमित आलाय, परंतु आता सुमित करेल तरी काय, कारण 3 चेंडू आणि 40चं समीकरण. हाऊ इज पॉसिबल? इट्स नॉट पॉसिबल बिकॉज 3 बॉल लेफ्ट अँड रिक्वायर्ड बाय 40 रन. पूर्णपणे डॉमिनेट करण्यात आलंय. काय गोलंदाजी झाली आहे. पहिलं षटक हाताळलं अमित भांडेनं, 1 धाव खर्च करून 1 गडी बाद केला. यावेळेस देखील विकेटची पतंग येते. यस, फर्स्ट स्लिपला असलेला अमित भांडे याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि सुमित आल्या पावली परतीच्या प्रवासाला. किरण आलाय. किरण आलाय. किरणमध्ये देखील मोठी क्षमता आहे खेळण्याची, परंतु अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेस लिटिंग एज घेऊन चेंडू केला होता. एक सिंगल घेण्याचा निर्धार पाहायला मिळतोय. श्रीकांतला 1 चेंडू खेळायचे आहे. 1 चेंडू 39 धावा. हा सामना पूर्णपणे एकतर्फी राहिला. धावफलकावरती 11 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय आणि 1 चेंडू 39चं समीकरण. सिंगल धाव मिळेल या चेंडूवरती आणि सिंगल देखील घेतलेली नाहीये. निर्धाव चेंडू आलाय आणि तब्बल 39 धाव्यांनी साई सेवा साईनगर टीम पराभूत होतीये. आणि धावफलकावरती जर नजर मारलीत तर केवळ 10 धावा घेतल्या गेल्या. 37 धाव्यांनी साई सेवा साईनगर टीमला पराभूत केलं गेलंय. गोटेकर बी संघ पहिल्या फेरीमध्ये काय कमालीचा यावेळेस एफर्ट दाखवला गेला. अगदी बघायला गेला तर 24 चेंडूमध्ये 49 धावा, आवाक्यामध्ये धावा होत्या. परंतु गोलंदाजी करत असताना सांगितलं की जरी फलंदाजी झालेली नाही आहे, परंतु गोलंदाजीच्या जीवावरती मॅच कशा जिंकाव्यात हे आम्ही वारंवार शिकलोय आणि या मैदानावरती देखील त्यांनी करून दाखवलं. यस, आय कॅन डू इट. तर या मॅचचा नो डाऊट मॅन ऑफ द मॅच तर मॅन ऑफ द मॅच मनीष लहाने.